सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि नवदुर्गा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून होत असलेला हा भव्य दिव्य असा रासरंग दांडिया, या दांडिया रासमध्ये अनेक दिग्गज कलाकार हिंदी सृष्टीतले असतील, मराठी सृष्टीतले असतील, या अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत। त्याचप्रमाणे आपण फक्त रासरंग दांडियात नसून याच्यात अनेक सामाजिक उपक्रम कार्यक्रम आपण घेण्यात आलेले आहेत। त्याचं आरोग्य शिबिर असेल, दिव्यांगांचं शिबिर असेल, असे अनेक कार्यक्रम आपण या माध्यमातून ठेवलेले आहेत। महिलांसाठी खास बोंडल्याचा कार्यक्रम असेल, कुंकुमाचार्य कार्यक्रम असेल आणि जो जगप्रसिद्ध असा हा नागडा जो कलाकार आहे तो नैतिक नागडा हा या कार्यक्रमाचं खास करून वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्रातले जे आपले मंत्रिमंडळ असेल त्यांना सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे। हे सर्वजण या कार्यक्रमाला येण्याची 100% शक्यता आहे। त्याच्यात कुठे वाद नाही आणि चांगल्या प्रकारे सर्व नेते मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक, कलाकार याच्यात कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत। 22 तारखेला ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्या दिवशी सकाळी 11 वाजता आपण इथे पूजा करणार आहोत। आपल्याला माहिती आहे आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यक्रम म्हणजे असा खास त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतं। त्याचप्रमाणे साधारण 2100 फुगे विविध रंगाचे आसमंतात सोडून एक असा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा इथे होणार आहे। त्यानंतर रोज सकाळी साधारण 11 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता या वेळेला ज्यांच्यावर ही काही जबाबदारी दिली असतील, आरतीची दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी, त्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यावेळेला कोण कलाकार असतील, पाहुणे असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती असणार आहे। रोज संध्याकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत दांडिया गरबा जे काय आपले सगळे नियम असतात, ज्या आपल्या परवानगी दिलेले असतात, त्या नियम परवानगी हे सगळ्यांचं पालन करून आपण साधारण 7:30 ते 10 वाजेपर्यंत दांडिया गरबा आपण साजरा करणार। खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जितके कार्यक्रम होतात अतिशय ग्रँड अशा पद्धतीने होतात। ते पहिला असेल खेल महोत्सव, पहिला असेल मागच्या वर्षी दांडिया असेल किंवा बालाजीचं लग्न असेल, सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात। तसाच रासरंग हा डोंबरीतील नावाजलेला दांडिया आणि यावर्षीसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। तर